आज आपण पेढ्यासारखे मौसूद गूळ आणि डिंक घालून तोंडात टाकताच विरघळणारे खूप टेस्टी असे मोदक बनवणार आहे। नक्कीच तुम्हाला ही रेसिपी ही आवडेल। खूप टेस्टी बनते, प्रसादामध्ये झटपट बनणारी ही रेसिपी आहे। नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने गणपती बाप्पासाठी मोदक बनवून बघा। चला तर मग बघूया साहित्य काय लागणार आहे आपल्याला। गूळ आणि डिंक घालून गव्हाच्या पिठातील मोदक बनवण्यासाठी इथे आपण घेतलेले आहे अर्धी वाटी डिंक घेतलेला आहे। 4 ते 5 काजूचे बारीक काप करून घेतलेले आहेत। पिस्त्याचेही काप करून घेतलेले आहेत। काजू आणि पिस्ता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। इथे आपण अर्धा चमचा इलायची पावडर, पाव चमचा जायफळ पावडर, अर्धा चमचा खसखस, अर्धा चमचा तीळ घेतलेले आहेत। अर्धा चमचा आपण बडीशोप घेतलेले आहे। 1 कप आपण गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि अर्धा कप आपण इथे गूळ घेतलेला आहे। गूळ छान असा किसून घेतलेला आहे। बडीशोपमुळे मोदकला खूप छान असा खमंगपणा येतो। कढई मंद गॅसवर गरम करून यामध्ये तीळ, खसखस आणि बडीशोप आपण छान असे भाजून घेतलेले आहे। हे भाजून झाले की यामध्ये अर्धा चमचा तूप घालून तुपामध्ये आपण ड्रायफ्रुट्स भाजून घेणार आहे। काजू आणि पिस्ता इथे छान असे भाजून घेतल्यानंतर काजू आणि पिस्ता भाजून घेताना हलकासा क्रंच जाणवेल इतपतच ते भाजून घ्यायचे। खूप जास्त डार्क करायचे नाहीत, नाही तर ते काजू आणि पिस्ताची टेस्ट बदलू शकते। आता काजू आणि पिस्ता आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे। त्याच कढईमध्ये 3 चमचे तूप घातलेले आहे। या तुपामध्ये आपण थोडा डिंक घालून भाजून घेऊया। मोदकमध्ये डिंक घातला की मोदकची टेस्ट अगदी छान अशी होते। अगदी क्रंच, डिंकाचा क्रंच, शिवाय आपल्या यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स घातलेले आहे त्याचाही क्रंच जाणवतो। तुपामध्ये डिंक घातला की डिंक छान असा फुलेपर्यंत छान असा तुपामध्ये तळून घ्यायचा। अशाच पद्धतीने इथे मी बाकीचाही सगळा डिंक तळून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता अगदी छान असा इथे डिंक आतपर्यंत फुललेला आहे। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये डिंक काढून घेतलेला आहे। आता हा डिंक आपण मिक्सरला फिरवून घेऊया। अशा पद्धतीने मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे डिंक। त्याच कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप घालून घेतलेला आहे। या तुपामध्ये इथे 1 कप गव्हाचे पीठ घेतलेलं आहे। हे 1 कप गव्हाचे पीठ यामध्ये घालून छान असं परतून घेऊया। गव्हाचे पीठ तुपामध्ये घातल्यानंतर सुरुवातीला हलक्याशा गुठळ्या व्हायला सुरुवात होते, तर उलटण्याने किंवा चमचाने या गुठळ्या फोडून घ्यायच्या आणि परत एकदा हे मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं। परत थोडंसं मिश्रणाच्या गुठळ्या फुटल्यानंतर परत यामध्ये 2 चमचे तूप घालून घेतलेलं आहे। तूप घातल्यानंतर गव्हाचे पीठ तुपामध्ये छान असं एकजीव करून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे गव्हाचे पीठ आहे ते मंद गॅसवर छान असं भाजून घ्यायचं। जितकं आपण छान असं हे गव्हाचे पीठ भाजून घेऊ तितके आपले मोदक चांगले होणार आहेत। तुम्ही बघू शकता इथे गव्हाच्या पिठाला हलकासा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे। परत आपण यामध्ये 2 चमचे तूप घालून गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने 2 ते 3 वेळा गव्हाच्या पिठामध्ये तूप मिक्स करून छान असं हे गव्हाचं पीठ छान परतून घेतलेलं आहे। वासही छान सुटलेला आहे आणि रंग तर आता बदलायला सुरुवात झालेली आहे। अशा पद्धतीने रंग झाला की यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स आणि आपण भाजून घेतलेले जे नस आहेत ते घालून घेणार आहे। इथे ड्रायफ्रुट्स सुरुवातीला घातलेले आहे, त्याचप्रमाणे खसखस, तीळ आणि बडीशोप घातलेले आहे। मिक्सरला बारीक करून घेतलेला डिंक घातलेला आहे आणि इथे इलायची पूड, त्याचप्रमाणे जायफळ पूडही घालून हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेऊया। आता हे गव्हाचे पीठ थोडंसं कोरडं आहे, पण हे ड्रायफ्रुट्स आणि डिंक मिक्स करून झाल्यानंतर हे पिठाला थोडासा ओलसरपणा येतो। डिंक आणि ड्रायफ्रुट्स घातल्यानंतर हे मिश्रण आपण मंद गॅसवर 3 ते 4 मिनिटं परतून घेतलेलं आहे आणि रंगही खूप सुंदर आलेला आहे। आता हे मिश्रण आपण काढून घेऊया एका बाउलमध्ये। त्याच कढईमध्ये अर्धा चमचा तूप घातलेला आहे आणि अर्धा कप इथे गूळ घेतलेला आहे। गूळ किसून घ्यायचा म्हणजे तो पटकन विरघळतो। गूळ मंद गॅसवर परतून घेऊन 1 चमचा पाणी घालून यात पाण्यामध्ये आपण गूळ छान असं विरघळून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे गूळ छान विरघळलेला आहे। आता गव्हाचे पीठ आहे ते गव्हाचे पीठ यामध्ये घालून छान असं एकजीव करून घेऊया। आपण फक्त इथे गूळ विरघळवून घेतलेला आहे, गुळाचा पाक वगैरे काही केलेला नाही। या विरघळलेल्या गुळामध्ये हे जे गव्हाचे पीठ आहे ते घातलेलं आहे। गुळामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करून झाल्यानंतर जर कोरडं वाटू लागलं तर यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालून पाण्यामध्ये हे गव्हाचं पीठ आपण परत एकदा परतून घ्यायचं। तुम्ही बघू शकता इथे गव्हाचं पीठ थोडंसं कोरडं वाटत आहे, तर इथे मी 2 ते 3 चमचे पाणी घातलेलं आहे आणि पाणी घातल्यानंतर हे मिश्रण परत एकदा एकजीव करून घेतलं। थोडंसं जरी पाणी घातलं तरी हे लगेचच याला छान असा ओलसरपणा येतो। फक्त 2 ते 3 चमचे यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि लगेच याला ओलसरपणा आलेला आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला कन्सिस्टन्सी हवी होती, तर इथे परफेक्ट असं इथे गव्हाचं पीठ बनलेलं आहे। मोदकासाठी अगदी परफेक्ट बॅटर बनलेलं आहे। हे मिश्रण छान असं एकजीव करून झालेलं आहे। आता हे थंड झाल्यानंतर इथे एका बाउलमध्ये काढून घेतलं। अशा पद्धतीने या मिश्रणाची गोळी बनली की समजावे की परफेक्ट अशी इथे आपले मोदक बनणार आहेत। इथे माझ्याकडे एक मोदक बनवण्याचा साचा आहे। यामध्ये अगदी आकर्षक, सुंदर आणि सुबक एकसारखे असे मोदक बनतात।
इथे पिठामधील थोडासा गोळा घ्यायचा, याला उभट आकार देऊन हा उभट आकार आहे तो साच्यामध्ये घालून छान असा प्रेस करून घ्यायचा। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा उभट आकाराचा आपण जो गोळा घेतलेला आहे तो साच्यामध्ये घालून प्रेस करून घ्यायचा। जितकं होईल तितकं जास्त प्रेस करायचा, म्हणजे छान असे दाबून हे मोदक भरून घ्यायचे, म्हणजे छान पाकळ्या बनतात आणि आकारही छान येतो। अशाच पद्धतीने इथे मी बाकीच्याही 2 साच्यामध्ये छान असे पीठ भरून घेतलेलं आहे आणि खूप सुंदर आकर्षक सुबक असे इथे मोदक बनून तयार झालेले आहेत। तुम्ही बघू शकता बाजारामध्ये अशा पद्धतीने मोदकाचे साचे मिळतात। अगदी सोप्या पद्धतीने सुबक आकारामध्ये आपण इथे अगदी झटपट असे मोदक बनवू शकतो। तर इथे एका वेळी 3 मोदक बनवून तयार झालेले आहेत। बघू शकता खूप सुंदर असे इथे मोदक बनवून तयार झालेले आहेत। आपण बनवलेले गव्हाचे पिठाचे मोदक डिंक, गुळ आणि ड्रायफ्रुट्समुळे हेल्दी तर बनलेलेच आहे, शिवाय याचा क्रंचही या मोदकामध्ये खूप छान असा जाणवतो। अशाच पद्धतीने गुळामधील नाचणीच्या पिठाचे मोदक, गव्हाचे पिठाचे उकडीचे मोदक लिंक दिलेले आहे, व्हिडिओ नक्की बघा। आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये 16 मोदक बनलेले आहेत। साच्याच्या छोट्या मोठ्या आकारानुसार हे प्रमाण कमी जास्त होऊ शकतं। पेढ्यासारखे मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारे सुबक आकर्षक गूळ, डिंक आणि ड्रायफ्रुट्स घालून गव्हाचे पिठाचे हेल्दी मोदक घरी नक्की ट्राय करून बघा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटा अशाच छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत।